प्रताप सरनाईक आपल्याबरोबर आहेत. सर, एक पोस्टर तुम्ही लावलं ठाण्यामध्ये. मी ठाणेकर ह्या नात्यानं आणि ठाण्याचा आमदार ह्या नात्यानं माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला अभिमान आहे की एक ठाणेकर आमदार मुख्यमंत्रीपदी ह्या राज्याचा विराजमान झाल्यापासून 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं. शेतकऱ्यांचं आहे, आमच्या महिला भगिनींचं आहे, आम्ही बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं काम, ज्येष्ठ नागरिकांचं काम असू द्या किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, तातडीनं सोडवण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि तशाच पद्धतीने पुण्यामध्ये काही घटना घडली आणि ड्रग्सचं सेवन करताना काही तरुणी आढळली. ते व्हिडिओज व्हायरल झाले आणि त्यामुळे एक पालक ह्या नात्यानं अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला की ज्या ठिकाणी ड्रग्सचं सेवन होत आहे, जे अनधिकृत पब आहे, लॉजिंग आहे, बार आहेत की ज्या ठिकाणी तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम ह्या पेडलर आणि ड्रग सप्लायरच्या माध्यमातून होतं. पूर्ण ड्रग मुक्त महाराष्ट्र करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आज पूर्ण होतं आणि त्यामुळे प्रभावित होऊन अनेक पालकांनी आम्हाला फोन केले आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणारं त्यांना एक बुलडोझर बाबा, ड्रग माफियांचा कर्दनकाळ, एक बुलडोझर बाबा म्हणून एक पदवी आम्ही जनतेच्या वतीनं दिली आणि तशा पद्धतीचे होर्डिंग लावली. लोक खुश आहे, जनता खुश आहे. अशाच प्रकारचं कारवाई करत राहा, जनता आपल्या पाठीशी आहे, अशा प्रकारचं ते होर्डिंग आहे आणि सर्वसामान्य जनता खूप मोठ्या प्रमाणात समाधानी आहे. हे होते प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे का बुलडोझर बाबा या नावाने आम्ही आता पोस्टर लावलेलं आहे आणि जनता त्याच्यावर खुश आहे. सोमेश कपिल राव, झी मीडिया, मुंबई.